हॅलो एव्हरीवन. तर आता वाजले करेक्ट 12 आणि आज आहे सईचा वाढदिवस. तर रात्रीचे 12 वाजताचा केक कापू आपण. काय झालं? हा म्हणते कॅन्डल नका लावू. लवकर कॅन्डल. तर चला आता आपण केक कापू. तिच्या पप्पाने छान केक आणला. सगळेजण झोपले आहे खाली. तर केक कापू आणि वाढदिवस करणार 7 तारखेला. सॉरी 7 नाही ना, हो 7 तारखेला करणार आहे वाढदिवस मी तिचा. कारण गॅदरिंगची कामं चालू आहे तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे. तर चला पहिले केक तर कापून घेऊ. वाव शूट चालू आहे. शूट घे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सई. हॅपी बर्थडे टू यू. पहिले तू घे. तर असा केला आम्ही सईचा रात्री वाढदिवस सेलिब्रेट. मी, सई, गुरु, तिचे पप्पा खाली पूर्ण झोपले होते. दादा, वहिनी, मुली, आई, बाबा सगळेजण झोपले होते. त्याच्यामुळे मग आम्हीच कापला. चला म्हटलं दुसऱ्या दिवशी 7 तारीख आहे आणि 7 तारखेला ठरवलंच आहे किंवा हळदी कुंकू आणि वाढदिवस सोबत करायचा. तर बस त्याचीच गडबड होती. सईला खूपच झोप येत होती कारण स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि बस. तर म्हणून आम्ही लवकर आटपवलं आणि मग झोपलो. उद्याची प्लॅनिंग होती बड्डेची, कधी करायचं कधी नाही. आता बघू 7 काय झालं काय नाही आता तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीत पडेल आणि मी वाढदिवस का बरं केला आणि ते पण माहीत पडेल. हॅलो एव्हरीवन. तर आज आहे 6 फेब्रुवारी. आज म्हणजे सईचा वाढदिवस आहे. सई आता तयार झाली आहे स्कूलमध्ये जायसाठी. नवीन ड्रेस घातला आहे, नवीन जुती घातली आणि आता चॉकलेट पण सोबत नेत आहे. म्हणते चॉकलेट वाटू देत नाही म्हणते, ठेवून घेतात म्हणते, मग म्हणजे सिस्टरकडे द्यावं लागते. आता पाहू काय आहे तर ते. चला आता पहिले तिची तयारी तर पाहू. तुम्ही मदत घालू. मस्त ड्रेस घातला, तिची शूज. चला बेटा, हॅपी बर्थडे सई. थँक्यू. बाय सई. तर चला आम्ही चाललो शॉपिंग. दुपारी आम्ही हे गेले होते शेतात आणि मी गेली होती बायाले सांगायले. आता आम्ही चाललो शॉपिंग. आता इतक्या वेळापासून आत्ता आलं शॉपिंग. मग दिवस असा गेला माझा सगळा. चला आता पिंगला निघालो आणि घरून फोन आला की गुरुला न्यायला ये. मग गुरुला घ्यायला गेलो. कायची थंडी कुठे आहे ग? थंडी नाही आहे. सॅटल दे ना. आई मार्केटला चाललो. हे माझं मम्मीचं घर आहे, माहीत आहे तुम्हाला सगळ्यांनी आता पाहिलंच आहे. जवळजवळ माझी मम्मी आत्ताच आली मुंबईवरून. हे माझे पप्पा उभे आहे, दोघंजण सांभाळतात त्याला. आणि बघा घरी टी व्ही चालू आहे. आज वाढदिवस करून लागते त्याला होते चिवडा. एखादा किलो चिवडा बोला. ते काय तर आम्ही आलो मार्केटमधून. पण आम्ही काही शॉपिंग नाही केली. आता तुम्ही म्हणाल का बरं. ॲक्च्युली आम्ही निघालो होतो, गुरुलाही घेतलं, पण तुमच्या दाजींना फोन आला शाळेतून की कारण गॅदरिंग होती आता, तर अर्जंटमध्ये बोलवलं आणि त्यांचे आता 2-3 दिवस त्याच्यातच जाणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की गॅदरिंगचं काम कसं असते आणि घरी आपण कपडे देतो. तर कपडे बघा कसे झाले आहे. हे बघा सर्व असे असे पूर्ण इथपर्यंत कपडे आहेत. तर प्लेस थोडासा ओपन पाहिजे. आता हे सगळं अरेंजमेंट करावं लागतं. हे बघा हे पूर्ण रूम मोकळी करावं लागते आणि तरच कुठे बसायसाठी कोणाला जागा होईल. आणि तुम्हाला माहीत आता सांगते मी, जेव्हा हे कपडे काढतो की नाही आम्ही म्हणजे देण्यासाठी, तर पूर्ण हे इथपर्यंत येऊन जाते. तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर हे साफ करणं, टेरेस साफ करणं अजून चालू. तर आम्ही आता असा विचार केला आहे की येत्या शनिवारी किंवा रविवारी
हे करायचं बर्थडे आणि हळदी कुंकू. तर आज तर 7 तारखेला जे करणार होतो, म्हणजे 7 तारखेला तर केलंच नाही, पण 7 तारखेला जे करणार होतं ते कॅन्सल केलं. तर 10 तारखेला आम्ही करू, शनिवारी किंवा नाही तर रविवारी. पण आता आम्ही आणलेलं आहे काय ते सांगते तुम्हाला. तर आम्ही आणला आहे पिझ्झा. हे पण कसे खाते भाजीपुडी. आणि सई बर्गर खात आहे. एक पिझ्झा आहे, अजून एक पिझ्झा छोटी विधीसाठी आहे. आणि आज आम्ही पिझ्झाच पार्टी केली. तर सईचा बर्थडे कधी आहे? सॅटर्डेला करू सेलिब्रेशन. सई माझं ऐकून घेतलं माझ्या बाळानं. हे पण दमा बाळानं ऐकून का नाही घेतलं? पिझ्झा द्यायला लागला तर मग तिचा दिवस आहे आज. पिझ्झा म्हणजे काहीच नाही आहे ना बाळा. से फास्ट करको फॅन एक वरच केलं त्यानं, खूपच गरमी राहिली. तर तुम्हाला तर समजच असेल की आम्ही वाढदिवस का बरं केला, कामांमुळे केला नाही. कारण यांना खूप कामं आहे आणि कसं माणूस सोबत पाहिजे काही आणायचं वगैरे असले. आता हे जर त्यांच्या गॅदरिंगच्या कामात जर गुंतले तर त्यांना माल नाही काढता येणार, काहीच नाही करता येणार. कारण जरी म्हणतो आपण एक दिवस वाढदिवस करायचा आहे, पण 8 दिवसापासून काय महिनाभरापासून त्याचं प्लॅनिंग असते आणि त्याच्या मागे राहावं लागते त्याच्यामुळे. तर चला आता काय बोलू काय नाही काही समजत नाही. सई पण थोडी नाराज झाली होती, पण शेवटी तिने पण समजून घेतलं. ठीक आहे मम्मी. मग आम्ही थोडासा पिझ्झा वगैरे आणला, पिझ्झा वगैरे खाल्ला आम्ही सगळ्यांनी. आणि तुम्ही पाहिलंच आहे. तर चला आता भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सईच्या बर्थडेचा व्लॉग, हळदी कुंकाचा व्लॉग नक्की बघ. बाय.